गोंदिया जिल्ह्यात माणसांच्या जीवावर बेतणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। केवळ 3 दिवसांपूर्वी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर येथे घरासमोर उभ्या असलेल्या 5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला होता। आणखी एक ताजी आणि हृदयद्रावक घटना देवरी तालुक्यातील धमदिटोला येथे घडली आहे। प्रभाभाई कारोब वय 49 वर्ष या महिला आपल्या मुलीच्या गावी आल्या होत्या। शनिवारी रात्री त्या घराच्या व्हरांड्यात झोपल्या असताना मध्यरात्री वाघाने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। हल्ल्यानंतर वाघाने त्यांना ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत नेलं। रविवारी सकाळी ही धक्कादायक माहिती गावकऱ्यांना समजल्यावर गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे। गावकऱ्यांनी वन विभागावर संताप व्यक्त केला असून वन्य प्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण न ठेवता केवळ आश्वासन दिली जात असल्याचा आरोप केलाय। दरम्यान वन विभागाने मृतक महिलेच्या कुटुंबाला तातडीची 1 लाख रुपयांची मदत दिली असून पुढील आठवड्यात संपूर्ण मदत केली जाईल असं आश्वासनही दिलं आहे। सतत घडणाऱ्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत। वन्य प्राण्यांचा वावर वाढत चालल्याने अशा हल्ल्यांना आळा घालण्यासाठी वन विभागाने तातडीने ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक झालं आहे।